आता बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची. मी महाराष्ट्रातच राहणार हे स्वतः मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आणि आता अमृता फडणवीसांनीही देवेंद्रजी महाराष्ट्राचीच सेवा करणार असं म्हटलंय. पाहूया. मी महाराष्ट्रात आहे आणि माझे नेते नरेंद्र मोदीजी यांनी महाराष्ट्राची जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे. देवेंद्रजी हळूहळू इकडलं काम आवरतील आणि दिल्लीचा. देवेंद्रजी महाराष्ट्राचे सेवक आहेत आणि त्यांना इथे आपली सेवा करू द्या. त्यांना का पाठवताय? करू द्या सेवा. मुख्यमंत्री फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्याचं कनेक्शन हे 21 ऑगस्टला शक्यता असलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराशी असल्याचं बोललं जात आहे. 2024 मध्ये तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून कॅबिनेटचा विस्तार झालेला नाही. आता हा विस्तार 21 ऑगस्टला होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यासाठीच महाराष्ट्रातनं काही फेरबदल होणार का आणि झालेच तर कुणाकुणाला संधी दिली जाईल यावरून पंतप्रधानांची फडणवीसांशी चर्चा झाल्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं की ते दिल्लीत जाणार नाहीत, महाराष्ट्रातच राहणार आहेत. महाराष्ट्रातून शिंदेंच्या शिवसेनेला एक कॅबिनेट मंत्रीपद मिळणार असून श्रीकांत शिंदे मंत्री होऊ शकतात. तसंच अजितदादांच्या राष्ट्रवादीला सुद्धा एक मंत्रीपद मिळू शकतं. दादांच्या राष्ट्रवादीचा विचार केला तर प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, पार्थ पवार अशी स्पर्धा आहे. पण संजय राऊतांनी पुन्हा एकदा फडणवीसांकडेच बोट दाखवलंय. केंद्रीय कॅबिनेट गच्चाळ झालं असून मोदींना उत्तम कॅबिनेटसाठी फडणवीसांची गरज आहे असं राऊत म्हणाले. तर देवेंद्रजी महाराष्ट्राची जबाबदारी पार पाडतील असं वक्तव्य करून अमृता फडणवीसांनी उलटसुलट चर्चांना पूर्णविराम दिला. नेशन फर्स्ट, राष्ट्र प्रथम आहे ना, ते राष्ट्र त्यांना साथ घालत आहे. कारण दिल्लीमधलं जे कॅबिनेट आहे अत्यंत कमकुवत आहे, ढिसाळ आहे, गचाळ आहे, अकार्यक्षम आहे. हे तुम्ही पाहिलं. आणि प्रधानमंत्री वारंवार आता ज्या काही गोष्टी करू इच्छित आहेत, जंतर मंतरच्या प्रकरणानंतर त्यांना एक उत्तम कॅबिनेट बनवायचं आहे आणि त्यासाठी त्यांना देवेंद्र फडणवीस यांची आवश्यकता आहे असं ते सांगतात, त्यांच्या सहकार्यांना सांगतात. आणि काल सुद्धा 100% त्यांनी देवेंद्रजींना सांगितलेलं असणार. मग ते रिकामटाकडे आहेत का? देवेंद्रजी हळूहळू इकडलं काम आवरतील आणि दिल्लीत जातील. देवेंद्रजी नागपूरचे, देवेंद्रजी महाराष्ट्राचे सेवक आहेत आणि त्यांना इथे आपली सेवा करू द्या. त्यांना का पाठवताय? करू द्या सेवा. देवेंद्र जब भी दिल्ली जाते चर्चाएं शुरू हो जाती हैं, जवाबदारी तो उन्हें नहीं लग रही. कभी चर्चा हुई देवेंद्र? ये सबसे बड़ी जवाबदारी है महाराष्ट्र की. इससे बड़ी क्या होगी? ये सबसे बड़ी जवाबदारी है. आज में हमने रहना चाहिए और महाराष्ट्र इज द मोस्ट यील्डिंग स्टेट फॉर द कंट्री और इधर जवाबदार इंसान देवेंद्र जी है. इसकी मुझे खुशी है और मुझे लगता है यहाँ उन्होंने कार्यरत रहना चाहिए. देवाभाऊ हे जनतेच्या आशीर्वादानं मुख्यमंत्री झालेले आहेत. त्यामुळं देवेंद्रजी फडणवीस दिल्लीला जातील, देवेंद्रजी फडणवीस केंद्रीय मंत्रिमंडळात जातील अशी कितीही खोटी भविष्यवाणी संजय राऊतांनी केली तरीही संजय राऊतांची ही इच्छा कधीही पूर्ण होणार नाही. तुमच्या मालकाला लोकांनी 15 जागांवर निवडून दिलं आणि घरी बसवलं. आधी आपल्या मालकांची आणि पक्षाची काय वाताहत झाली त्याकडे बघा, त्याचं भविष्य बघा, आपल्या पक्षाचं भविष्य ठरवा आणि मग देवेंद्रजींबद्दल बोला. देवेंद्रजींच्या पाठीशी 14 कोटी जनतेचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे आशीर्वाद आहेत. नीटच्या पेपर फुटीनंतर कॉक्रोच जनता पार्टीनं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला. सध्या या खात्याची अतिरिक्त जबाबदारी प्रल्हाद जोशींकडे आहे. पण लवकरच नवा फुल टाइम शिक्षण मंत्री द्यावा लागेल आणि मंत्रिमंडळ विस्तारानंतर देशाला नवा शिक्षण मंत्री मिळेल. त्यातच धर्मेंद्र प्रधान यांना पुन्हा कॅबिनेटमध्ये घेतलं जाणार का अशी ही चर्चा आहे. मग त्यांना कोणतं खातं दिलं जाईल याकडेही नजरा असतील. दरम्यान सोमवारी दिल्ली दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री फडणवीसांनी सुद्धा धर्मेंद्र प्रधान यांची भेट घेतली आहे. प्रधानमंत्र्यांना त्यांचा राजीनामा घ्यावा लागला आणि त्या राजीनाम्याला अद्याप 1 महिनाही पूर्ण झालेला नाही. अशा वेळेला धर्मेंद्र प्रधान यांना परत घ्यायचा असेल तर देशातल्या युवकांच्या मानसिकतेचा विचार करावा लागेल. त्यांना कोणतं खातं तुम्ही देणार आहात काय? शेवटी हा त्या प्रधानमंत्र्यांचा अधिकार आहे. प्रधानमंत्र्यांना जर तरुणांच्या जखमेवर मीठ चोळायचं असेल आणि वातावरणाचा परत भडका उडवायचा असेल तर प्रधानमंत्री हे करू शकतात. भारतीय जनता पक्ष करू शकतात.
महिन्याभरातच पुन्हा धर्मेंद्र प्रधानांना मंत्रिमंडळात घेणं सरकारसाठी धाडसाचं असेल. त्यामुळे खरंच प्रधानांना दुसऱ्या कोणत्या खात्याची जबाबदारी मिळेल का आणि जेनझींच्या आंदोलनानंतर सरकार तशी रिस्क घेणार का हे पुढच्या 4 दिवसात स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.